संभाजीनगर में सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि उनका हालिया बयान गलत तरीके से समझा गया है। उन्होंने कहा कि वे कभी नहीं चाहते थे कि शिवसेना में फुट पड़े और सत्ते के लिए कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ जाने की आलोचना की। शिरसाट ने कहा कि उद्धव ठाकरे को आगामी मनपा चुनाव के बाद उनकी गलती का एहसास होगा और अब शिवसेना की एकता मुमकिन नहीं है। उन्होंने अमित शाह द्वारा अफजल खान की उपमा देने की आलोचना की और कहा कि उद्धव ठाकरे के कान भरने वालों ने उनका सही मार्गदर्शन नहीं किया है। नाही, काल जे काही मी स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुरुवात केली। शिवसेना फुटूच नये या मताचे आम्ही होतो। त्याचं कारण असं आहे की जी शिवसेना एकत्रितपणे होती ती एक ताकद होती, परंतु वारंवार सांगितल्यानंतर हे ऐकायचं नाहीच। एक सत्तेची लालसा, सत्ता हवी, आणि मग त्या सत्तेच्या मोहापायी जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्यानंतर झालेलं ही फळी, दोन ज्या फळ्या पडल्या त्यामुळे पडल्या। मी त्यापुढे जाऊन हेही सांगितलं की तुम्हाला वेगळं होण्याची गरजच नव्हती। तुम्हाला एक आवर्जून सांग, शिंदे साहेब मला बोलले, अरे उद्धव साहेबांनी हे सत्ता शिवसेना भाजपची युती झाली असती, आपण जर तिथं सत्तेत राहिलो असतो तर उद्धव साहेबांनी एक ठाकरे म्हणून सोन्याच्या सिंहासनावर त्यांना बसवलं असतं, राजा म्हणून त्यांनी कारभार केला असता आणि आपण त्यांचे सेवक म्हणून काम केलं असतं। ही भावना होती आणि त्यांचं वाक्य तेच होतं की शिवसेना प्रमुखांची अशी इच्छा आहे की शिवसैनिकांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवायचं। मग त्यासाठी त्याने आवर्जून शिंदे साहेबांचं नावही घेतलं होतं। शिंदे साहेब हे सत्तेसाठी बाहेर गेले नव्हते, त्यांना राग त्याच गोष्टीचा होता की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायला लागले, म्हणून आज जी काही दुफळी झालेली आहे त्याचा त्रास प्रत्येकाला होतो। शिवसैनिक स्वतः अनेक दुखावले गेले आणि हे जे काही नवीन फळ समीकरण झाले तयार, कोण बोलतोय काय बोलतोय ज्याला शिवसेना माहित नाही तोही शिवसेनेसाठी बोलायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये आणखीन आगीत तेल ओतण्याचा जो प्रकार आहे तो आता सुरू झालेला आहे। त्याचा परिणाम उबाटा गटाचं जे काही खच्चीकरण झालं किंवा जो आता ऱ्हास होतोय त्यावर होतो। त्यामुळे मी बोललो एकत्र आले तर काही हरकत नाही, परंतु हे येणारच नाही आता। यांना आता त्या मानसिकतेकडे नाहीच येते। तुम्ही पाहिलं असेल महिनाभर पूर्वी मोदी साहेब चांगले काम करतात, त्याच्या एक महिन्यापूर्वी मोदी साहेबांसारखे काय अफजल खान काय काय उपमा देणार त्या दोघांना, अमित शहाना त्यांना। मग कधी देवेंद्र फडणवीस चांगलं पण दाखवणार, कधी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलणार, अनबॅलन्स झालेले आतले। म्हणून आता एकत्र येण्याची प्रक्रिया मला वाटतं संपलेली। म्हणून मी कितीही प्रयत्न केला, काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे। म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देते असं समजण्याचं काही कारण नाही। पहिला प्रयोग शिवसेना प्रमुखच्या समोर झालेला आहे। मी गंगाधर गाडे जे आज हयात नाहीत, त्यांचे सहकार्य त्यांना विचारलं। मी त्यांना घेऊन मातोश्रीवर गेलो होतो, त्यांची बैठक घातली होती आणि भीमशक्ती शिवशक्ती ही एकत्र द्यावा हा प्रयत्न केला। बहुतेक अंशी मी यशस्वी सुद्धा झालो आणि त्याचा पहिला प्रयोग मी महानगरपालिकेमध्ये असताना या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ते समीकरण जमवलं होतं। मग त्यात प्रकाश आंबेडकर साहेबांचे बी नगरसेवक होते। हा प्रयोग आपल्याला करता येतो, चांगला एखादा समीकरण आपल्याला जुळवता येतं, परंतु ते समीकरण यांनी जुळवलं जे कधी जुळायला नको होतं। त्याचा परिणाम काय झालाय, कधी काळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते उद्धव साहेबांची वेळ घेऊन त्यांना भेटायला जायचे आणि सांगायचे साहेब सांगा तुम्हाला काय काय केलं पाहिजे। आता अशी अवस्था आहे की काँग्रेसवाले जे सत्तेमध्ये यांच्या बरोबर होते त्यांचा साधा फोन सुद्धा यांना नसतो। यांना आता सिल्वर रोकोला जावं लागतं
आणि मग एखाद्या मुख्यमंत्र्याच्या बद्दल जे काय बोलले ते राग देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात असायला हरकत नाही, असावा लागेल, माणूस आहे. म्हणून आता यांच्याकडे स्वतःच म्हणणाऱ्या आपुलकीचं नातं निर्माण होणाऱ्या अशा कोणताच पक्ष यांच्या बरोबर नाही. म्हणून यांची अवस्था ही जी काही दुरावस्था झालेली, याला स्वतः हे आणि त्याचे इतर जे काय त्यांच्या बाजूची चौकट आहे ती कारणीभूत. मी मागेही बोललो की साहेब ते 8-10 लोक नाराज आहेत, ते गेले तर बरं होतील. म्हणजे आम्ही का रस्त्यातले काटे साफ होतील, त्याच्याने काही फरक पडणार नाही, असे जे लोकांनी कान भरले होते ना, म्हणजे पक्ष फुटला तरी चालेल, पण 10 लोक गेले तरी चालतील, परंतु ही नेहमीची कीड जाईल आणि मग आपलं एक छत्री अंमल चालेल. यासाठी काही लोकांनी उद्धव साहेबांचे कान भरले, उद्धव साहेबांनी ते ऐकलं आणि त्याच्यामुळं जो काय उठाव झाला, झाल्यानंतर त्यांना कळालं अरे 8-10 लोक नव्हते, जवळपास 40 लोक. परिणाम तोच झाला. आज ते काय देव जाणो आता त्यांचा काय प्रोग्राम आहे, परंतु आम्ही 40 ते 60 झालो आणि आज मजबूतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो.